शिव हर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. श्रीगिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये. बघा, श्रावण मासातील पहिला श्रावणी सोमवार सकाळपासून आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात व्रताची, वैकल्याची, पूजेची सुरुवात झाली असेल. आपल्यापैकी मी म्हणेल सगळ्याच लोकांनी महादेवाच्या मंदिरामध्ये किंवा घरामध्ये जर महादेवांची पिंडी असेल तर त्या पिंडीवरती अभिषेक घातला असेल. नाही अभिषेक जमला तरी एखादं पांढरं फूल असेल किंवा बेलपत्र जे आहे तर ते महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलं असेल. बघा, श्रावण महिना हा महादेवांसाठी समर्पित असणारा महिना आहे. संपूर्ण महिन्यामध्ये जे श्री महादेव आणि माता पार्वती आहेत हे पृथ्वी तलावरती वास करतात, पृथ्वी तलावरती भ्रमंती करतात आणि जो भक्त त्यांची सेवा करतो, जो भक्त त्यांची पूजापाठ करतो त्याच्यावरती महादेव प्रसन्न होतात. त्या पूजेतून, त्या सेवेतून त्या भक्ताची जी काही इच्छित मनोकामना असेल तर ती पूर्ण करतात. बघा, श्रावण महिना हा जितका महादेवांसाठी किंवा महादेवांच्या सेवेसाठी समर्पित असणारा महिना आहे त्याहूनही जास्त महत्त्व दिलं जातं श्रावणातील सोमवाराला. ज्यांना संपूर्ण महिना पूजापाठ करता येत नाही, संपूर्ण महिनाभर काही गोष्टी करता येत नाही, त्यांच्यासाठी सोमवारचा दिवस हा सिद्ध दिवस असतो. कारण सोमवारचा दिवस हा महादेवांसाठी समर्पित असणारा दिवस आहे. बघा, आज श्रावणातील सोमवार आहे आणि आज या सोमवारी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी, मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला जे हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी, काही आजारपण असेल, निगेटिव्हिटी असेल, कुणाची सतत नजर लागत असेल तर त्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी बघा, श्रावण सोमवारी मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे असे काही उपाय सांगणार आहे. काहीही करून तुम्हाला आज महादेवांच्या पिंडीवरती ही एक वस्तू ठेवायची आहे आणि ठेवलेली वस्तू तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्या घरात या एका दिशेला ठेवायची आहे. जर हे उपाय तुम्ही आज श्रावणातली पहिल्या सोमवारी केले तर नक्कीच तुम्हाला संपूर्ण श्रावण महिना संपण्याच्या आतच याचे जे रिझल्ट आहेत ते रिझल्ट दिसायला लागतील. तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील आणि तुमच्या मनात असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे महादेवाची घरातच पिंडी असेल तर तिथे, किंवा जर मंदिर जवळ कुठेही असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे. जात असताना तुम्हाला एक केळं घेऊन जायचं आहे. बघा, एक केळं. आता समजा तुम्ही सांगाल ताई आम्ही सकाळीच जाऊन आलो, केळी अर्पण केलं, सगळं केलं आहे, या उपायासाठी पुन्हा एकदा जा. नाही, एक वाळूची शिवपिंड आपल्या घरातच किंवा आपल्या तुळशीच्या जवळ तुम्ही बनवा तरीही चालेल. तुम्हाला एक छान पिंडी बनवायची आहे. शक्य असेल तर महादेवाच्या मंदिरात जायचं आहे किंवा देवघरातच जर महादेवांची पिंडी असेल तर तिथे हा उपाय करायचा आहे. एक केळं घ्यायचं आहे आणि त्या केळ्याला तुम्हाला 5 बोटं हळदीची आणि 5 बोटं कुंकवाची लावायची आहेत. 5 बोटं हळदीची, 5 बोटं कुंकवाची. असं हे केळं तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घेऊन तुमची इच्छा व्यक्त करून महादेवांना म्हणजे महादेवांचं स्मरण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून, जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही शिवनामावली म्हटली तरीही चालेल. शक्य असेल तर शिवनामावली किंवा फक्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून तुम्हाला हे केळं महादेवांच्या पिंडीसमोर तुम्हाला ठेवायचं आहे. एक 5 मिनटं हे केळं महादेवांच्या पिंडीसमोर ठेवायचं आहे. महादेवाच्या पिंडीला हे केळं तुम्हाला स्पर्श करायचं आहे आणि ते तुम्हाला घरी आणायचं आहे. घरातच हा उपाय केला तर महादेवांच्या पिंडीसमोरून तुम्हाला एक 10-15 मिनिटात ते उचलायचं आहे. हे केळं उचलून तुम्हाला त्याचा साल काढायचा आहे. साल जे आहे ते कचऱ्यात किंवा अन्य कुठेही तुम्ही टाकू शकता. फक्त त्यामध्ये असणारा जो केळ आहे, म्हणजे जो आपण खातो तो भाग आहे, तर तो तुम्हाला छोटा छोटा कट करायचा आहे आणि तुम्हाला या केळ्याचा शिरा किंवा मग खीर बनवू शकता. गोड असं काहीतरी तुम्हाला बनवायचं आहे. जे काही तुम्ही गोड बनवाल त्याच्यामध्ये हे अख्खं केळं तुम्हाला टाकायचं आहे आणि सगळ्यात पहिले याचा जो प्रसाद बनेल तो देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे. आपल्या देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये हा प्रसाद तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हा प्रसाद तिथून उचलायचा आहे. ज्या इच्छेसाठी हा उपाय केला आहे, म्हणजे घरातील एखादी व्यक्ती आजारी आहे, तुमच्या पतीला यश मिळत नाही आहे, तुमची मुलं ऐकत नाही आहेत, तुमचे सासरे आजारी आहेत, तुमची मुलं आजारी आहेत, कुणी, तर तुम्हाला हा अख्खा प्रसाद त्या व्यक्तीला खाऊ घालायचा आहे.
बघा, घरात कोणी चिडचिड करत असेल, रागराग करत असेल, तर त्या व्यक्तीला तुम्ही हा प्रसाद आज खाऊ घातला तरीही चालेल. तुम्हाला आजची रात्र जाईपर्यंत म्हणजे उद्या सकाळपर्यंत त्याचा अनुभव येईल. ज्या व्यक्तीने हा प्रसाद ग्रहण केलेला आहे, जी इच्छा त्यातून तुम्ही व्यक्त केलेली आहे, ती इच्छा आणि जे काही आहे तर ते पूर्णत्वास जाईल. महादेवांच्या कृपेने सगळं चांगलं होईल. दुसरा उपाय जो आहे हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे. तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती 21 तांदळाचे दाणे पिवळ्या चंदनात मिक्स करून अर्पण करायचे आहे. पिवळं चंदन घ्या, त्यात अख्खे 21 तांदूळ ठेवा, ते व्यवस्थित असे पिवळे करून घ्या. सगळ्यात पहिले उजव्या हातावरती एक तांदळाचा दाणा घ्यायचा, हाताची मूठ बंद करायची, महादेवांचं स्मरण करायचं, ओम नमः शिवाय किंवा अन्य कुठलाही मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि हा तांदळाचा दाणा महादेवांना अर्पण करायचा. असे 21 तांदळाचे दाणे तुम्हाला महादेवांना अर्पण करायचे आहेत. 21 तांदळाचे दाणे तुम्हाला एका बाजूलाच अर्पण करून ठेवायचे आहेत, कारण तुम्हाला नंतर ते उचलायचे आहेत. 21 नाही, पण त्यातले एक 10, 8, 7 तुम्ही उचलले तरीही चालते. जेवढे शक्य तेवढे पिवळे तांदळाचे दाणे तुम्हाला आता उचलून घ्यायचे आहेत. एका लाल कापडामध्ये किंवा कागदामध्ये ते बांधायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवताय, जिथे तुमचं कपाट आहे, थोडंफार का होईना सोनं आहे, अशा ठिकाणी हे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहे. कायम बरकत राहील, लक्ष्मीची प्राप्ती होत राहील, लक्ष्मी कायम तुमच्या घरामध्ये वास करत राहील. आता मी तुम्हाला तिसरा उपाय सांगते. तुमची एखादी विशिष्ट इच्छा आहे आणि काही केल्या ती इच्छा पूर्ण होत नाही आहे. मुलांना नोकरी, लग्न असेल, मुलांचे विवाह असतील, कुठेतरी अडकलेले पैसे असतील, काही कर्ज असेल, काही असेल, तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. अख्खा छान एक नारळ घ्या, खूप सालं असेल तर काढा, स्वच्छ पाण्याने हा नारळ धुवा. नारळावरती चंदनाने तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला ओम काढायचा आहे. वरती किंवा खाली कुठेही करू शकता. समजा हा नारळ आहे, हा शेंडीचा भाग आहे, वरती ओम काढा किंवा मग खाली ओम काढा, पण तिथे मध्ये तुमची जी इच्छा आहे ती लिहा. बघा, तुमची इच्छा लिहित असताना एका शब्दात लिहायची आहे. मुलांसाठी जरी करत असताना मुलांची प्रगती तर प्रगतीच लिहा, मुलांचं लग्न असेल तर लग्न किंवा विवाह लिहा, धनप्राप्ती असेल तर धनप्राप्ती लिहा. कुठली पण इच्छा असेल ती एका शब्दात फक्त त्या नारळावरती तुम्हाला लिहायची आहे. त्याच्यावरती किंवा खाली तुम्हाला ओम काढायचा आहे. या नारळाच्या वरती तुम्हाला एक बेलाचं पान ठेवायचं आहे. आपल्या घरात जे बेलाचं किंवा मंदिरात तुम्ही म्हणजे आपल्या देवघरात अर्पण केलेलं पान असेल ते उचललं तरीही चालेल. हे पान तुम्हाला त्या नारळावर ठेवायचं आहे आणि तुम्हाला एक धागा घ्यायचा आहे. लाल पिवळा कलावा किंवा नुसता लाल धागा असतो तो घेतला तरीही चालेल. 7 वेळा तुम्हाला त्या नारळाला तो गुंडाळायचा आहे. एकदा, दोनदा, तीनदा असं 7 वेळा गुंडाळा आणि शेवटी गाठ मारा. आता हा नारळ आपल्या हातात घेऊन आपली इच्छा महादेवांना सांगून तुम्हाला हा नारळ ओम नमः शिवाय या मंत्राचे 108 वेळा जप करत महादेवांच्या समोर अर्पण करायचा आहे. तुम्ही हा उपाय घरी पण करू शकता किंवा मंदिरात पण करू शकता. फक्त मंदिरात करत असाल तर लक्षात ठेवा, हा नारळ जेव्हा तुम्ही घरी निघून याल तेव्हा तिथून तो उचलायचा आहे आणि त्या घरी आणायचा आहे. घरीच करत असाल तर आज रात्रभर हा नारळ तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी तुम्हाला तिथून तो उचलायचा आहे. आपल्या घरात सेफ ठिकाणी, जिथे कुणी शक्यतो बघणार नाही, हात लावणार नाही, अशा ठिकाणी हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे. बघा, हा नारळ कमीत कमी तुम्हाला सांगते, श्रावण महिना संपण्याच्या आत तुमच्या इच्छा पूर्ण करेल. ज्या दिवशी तुम्ही उपाय करताय आणि काही तासात किंवा 1-2 दिवसात, 10 दिवसात, 4 दिवसात, 5 दिवसात तुमची इच्छा पूर्ण झाली, हा नारळ महादेवांच्या मंदिरात नेऊन, कुठल्याही महादेवांच्या मंदिरामध्ये न्यायचा आणि तो फोडायचा. महादेवांच्या मंदिरात किंवा म्हणजे पायरीचा भाग जो असतो तर तिथे महादेवांच्या आजूबाजूला कुठे हा नारळ फोडायचा. फोडून तो नारळ घरी आणायचा आणि त्याचं काहीतरी गोड बनवून त्याचा जो प्रसाद कराल तो महादेवांना आधी दाखवून मग घरातल्यांनी ग्रहण करायचा. बघा, हा उपाय प्रत्येक वर्षी करते. तुम्ही सुद्धा यावर्षी आवर्जून करा. जेवढे शक्य तेवढे उपाय करा, नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.